कसं बघताय? विरोधकांकडे आता काय मुद्दा राहिलेला नाही. विरोधकांनी रामाचं नाव घेऊन घेऊन मतं मागितले. त्या भगवान श्रीरामाने त्यांना अयोध्यात सुद्धा जागा दिली नाही. नाशिकमध्ये सुद्धा भगवान रामाने जागा दिली नाही. रामेश्वरमध्ये त्यांना जागा दिली नाही. चित्रकूटमध्ये जागा दिली नाही. आणि त्यांना लाजा वाटल्या पाहिजे. ज्या BJPने नरेंद्र मोदीच्या सरकारने 250 कोटी रुपयाचा चंदा मागितला. कोणाकडनं मागितला? जे गाई कापता, बैल कापता, बीफवाल्यांच्या शेठ लोकांकडनं 250 कोटी रुपये घेतले. त्यांना लाजा कशा वाटत नाही हे काम करताना? तसं तर आता ज्या विद्यमान खासदार आहेत शोभाताई, हे तर जनतेने त्यांना निवडून दिले. जनतेच्या प्रश्नांसाठी हे फोन उचलणं कोणाचा आणि त्याच्या मनात काय द्वेष आहे तो असं बी होऊ शकतं. ते BJP वाल्यांनी त्याला फोन करायला लावला असेल, अशी शक्यता नाकारता येत.